नैसर्गिक कुलिंगचा वापर ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी किती केव्हीए ट्रान्सफॉर्मर क्षमतेकरता केला जातो? सिंपल आहे. आता नॉर्मली नैसर्गिक कुलिंग म्हणतोय तर कमीत कमी केव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरला 25 केव्हीए पर्यंत ऑप्शन वाईज आपण म्हणू शकतो की तो नैसर्गिक कुलिंग किंवा नॅचरल कुलिंग वापरला जातो. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची जास्तीत जास्त कार्यक्षमता नो लोडवर असते 50%, 70%, फुल लोडवर. कारण की डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची गोष्ट आहे आणि लोड जो आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवरचा तो कंटिन्युअसली कॉन्स्टंट राहत नाही, तो अदलाबदल होत राहतो. त्या कारणामुळे आपण काय म्हणतो 50% फुल लोडवरही त्याची इफिशियन्सी सर्वात जास्त भेटते, कार्यक्षमता जास्तीत जास्त भेटते. नेक्स्ट प्रश्न आहे, सेकंडरीकडे चुंबकीय क्षेत्र केव्हा वाया जाते? जेव्हा सेकंडरी कमी ईएमएफ तयार करतो, जेव्हा प्रायमरी वाइंडिंग कमी ईएमएफ तयार करतो, तेव्हा प्रायमरी व्होल्टेज कमी असतो तेव्हा, आणि वरीलपैकी सिंपल प्रश्न आहे हा. याचा आन्सर काय होऊन जाईल बघा, सेकंडरी चुंबकीय क्षेत्र केव्हा वाया जाते. वाया जातेचा कन्सेप्ट आपण या वरच्या 3 पॉईंटवरून नाही सांगू शकत. कसा वाया जातो, का वाया जातो, कारण की त्याचं काय रिलेशन बनत आहे सध्याच्या टायमाला काही लक्षात नाही येत आहे. कारण की त्यानं विचारलंय कधी वाया जातो, कमी असला सेकंडरी कसं वाया जाईल. वाया जाणे म्हणजे काय, प्रायमरीला सप्लाय दिला सेकंडरीला जास्त लिंक होत नाहीये, कुठेतरी हवेमध्येच तो फ्लक्स वाया जात आहे. काही आयडिया नाही. वरीलपैकी दोन ट्रान्सफॉर्मर पॅरलल मध्ये जोडताना पोलॅरिटी चुकली तर काय होईल? पोलॅरिटी टेस्ट ही ट्रान्सफॉर्मरची फार इम्पॉर्टंट टेस्ट आहे. RYB फेजला RYBच कनेक्ट झालेला पाहिजे, त्याबद्दल आपला आयडिया आहे. जर ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी चुकली तर सिंपल आहे, चुकीच्या पोलॅरिटीमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतो, होईल.